शिंदे सेनेपाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। शिंदे सेनेसह भाजप राष्ट्रवादीही नाशिक पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, एकीकडे शिंदे सेनेलाही नाशिकमधलं पालकमंत्रीपद हवंय, भाजपलाही हवंय आणि इकडे राष्ट्रवादीमध्ये भुजबळही इथल्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत। सुवर्ण, नक्कीच नाशिक आणि रायगड या दोन पालकमंत्रीपदावरून वाद आहे तो दिसून येतो आहे। कारण की नाशिकचं ध्वजारोहण आहे ते खरं तर भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांना करण्यासाठी आदेश काढण्यात आला होता। तर तिकडलेच मंत्री असणारे छगन भुजबळ यांना ध्वजारोहण आहे ते गोंदिया जिल्ह्यातलं करण्यासाठी आदेश काढण्यात आला होता। मात्र या संदर्भामध्ये आहे ते छगन भुजबळ यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर छगन भुजबळ हे गोंदियाला जाणार नाहीत अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे। त्यामुळेच कुठेतरी नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचा देखील आहे तो दावा होता। त्याच पाठोपाठ आता राष्ट्रवादी देखील आहे ते दावा करताना पाहायला मिळते। कारण की नाशिकमध्ये सर्वाधिक राष्ट्रवादीचे आमदार आहेत अशा पद्धतीचा एक नाशिकच्या सगळ्या आमदारांचा सूर आहे। त्यामुळेच नाशिकचं पालकमंत्रीपद आपल्याला देण्यात यावं ही प्रामुख्याने मागणी केली जाते। आणि रायगडचं देखील आहे त्या ठिकाणी भरत गोगावले हे देखील नाराज असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा दावा आहे तो तिन्ही पक्षांकडून केलेला पाहायला मिळतोय। ठीक आहे, धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। इकडे पालकमंत्री पदासाठी सर्व पक्ष इच्छुक आहेत, मात्र या जिल्ह्यांचा विकास थांबलेला दिसतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।